फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी करून 4 लाख रुपयांवर तडजोड केली। याबद्दल गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। इजाज मोहम्मद शेख आणि नितेश मारुती कांबळे अशी त्यांची नावे आहेत। लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। दुसरीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच मागितली असं चौकशीत निष्पन्न झाल्यानं त्यांची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे। ज्या पोलीस ठाण्यात रुबाब दाखवला त्याच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात 2 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कागल तालुक्यातील कर्नूरमधील इजाज मोहम्मद शेख आणि करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथील नितेश मारुती कांबळे हे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। एका व्यक्तीविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली। त्यानंतर त्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार नाही, मात्र त्यासाठी 7 लाख रुपये द्यावे लागतील असं इजाज शेख यानं सांगितलं। तडजोडीअंती 4 लाख रुपये देण्याचं ठरलं। याबाबत त्या व्यक्तीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। एसीबीनं पडताळणी केल्यानंतर इजाज शेख यानं लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं। तसंच या प्रकरणात नितेश कांबळे याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं इजाज शेख आणि नितेश कांबळे यांच्या विरोधात सोमवारी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पुणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर यांच्या पथकानं ही कारवाई केली। त्यानंतर त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराची झडती घेण्यात आली। शिवाय गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सुद्धा चौकशी होणार आहे।